किती आपण नाही म्हटलं, आज धुरंधर सारखा एक साधा कमर्शियल सिनेमाला पण प्रोपगंडाचा स्टॅम्प लागलेला आहे, की हा बरोबर. प्रोपगंडा फिल्म आहे आणि हा हं, हं. आणि मग इतकं आउटराईट जेव्हा एक RSS वरच फिल्म बनतीये, तर त्याला प्रोपगंडा स्टॅम्प लागणार हे म्हणजे खूप साहजिक गोष्ट आहे. बरं. कसं डील करताय त्याला? कसं तुम्ही नाही बघा, सांगताय? एक लक्षात घ्या, मी एक मेकर आहे. हं, माझं म्हणणं हेच आहे, की एखादी गोष्ट माझ्याकडे आली, तर मी तिच्याकडे मेकर म्हणूनच बघतो आणि तशीच ती मी बनवण्याचा प्रयत्न करतो. ह्या देशाचा मी नागरिक आहे, मला ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, की मी माझं एक्सप्रेशन देणं आणि लोकांनी त्याचं इंटरप्रिटेशन काय घेणं हे लोकांवर डिपेंड आहे, प्रेक्षकांवर. हं. मी माझं एक्सप्रेशन दिल्यानंतर प्रेक्षक त्याचं इंटरप्रिटेशन काय करतात, त्यावरून ते ठरवतील की प्रोपगंडा, पॉलिटिकल थ्रिलर, अजून काही की थ्रिलर, तर तो त्यांचा विषय झाला. माझं काम होतं एक सिनेमाची गोष्ट जी फार स्मूथली सिनेमामध्ये आणायची, सिल्वर स्क्रीनवरती ती दाखवायची, हं. रुपेरी पडद्यावरती ती दाखवायची. ते मी काम केलंय. आता अर्थात तुमचा प्रश्न जो होता की प्रोपगंडा, तर प्रोपगंडा आत्तापर्यंत अनेकांनी केलेला आहे. जर एखाद्या गोष्टीबद्दल मी चांगलं बोललो, तर तो प्रोपगंडाच झाला. तो लेफ्टमधनं पण इतके वर्ष होतच होता. त्यांना प्रोपगंडा कधी कोणी शब्द वापरलेला नाही. मी नाव नाही घेणार, पण एक फिल्म आहे ह्याच बॉलिवूडमधली, ती फिल्म अशी पेरली जाते की त्यातनं एक कॅरेक्टर, म्हणजे जे ब्लॅक असतं ते व्हाईट केलं दाखवलं जातं. त्याच्यासाठी तो अख्खा सिनेमा बनतो, त्या प्रवासासाठी, की तो कसा चांगला आहे. आणि एक शिवी रोजच्या भाषेत सहज पेरली जाते, ज्या देशभर मुलं देत आहेत लहान शाळेतली, ती त्या सिनेमातनंच आली आहे. ही गोष्ट आता बऱ्याच लोकांना माहिती आहे. फक्त कुठली एक शिवी आहे, तुम्ही जर याचा थोडासा रिसर्च केला तुम्हाला सापडेल. नाही, म्हणजे तुम्ही हे की आज म्हणताय साधारण माझ्या डोळ्यासमोर एक आत्ता 7 पिक्चर आले. आत्ता काही वर्षापूर्वीचा सिनेमा आहे हा, लेफ्ट विंग कडनंच बनवलेला आहे. ही शिवी मी ह्याचं कारण म्हणून सांगतो की ही शिवी फार इझिली दिली गेली आणि ती त्या सिनेमातनं आपल्या मूळ भाषेत पेरली गेली, जी मूळ भाषेत नव्हती हिंदीमध्ये. ही शिवी ह्या 2-3 शब्दांचा सांगडं घालून तो एक शब्द बनवून ती शिवी आज सर्रास मुलं शाळेत ती शिवी सियप्पा, म्हणजे फॉर एक्झाम्पल तशा टाईपमध्ये. कारण काय, अर्थात ते शिवी जरी मी बोललो ना तरी सिनेमा कनेक्ट होणार, म्हणून मी नाव नाही घ्यायचं म्हणून बोलत नाही. म्हणजे सियापा तो शब्द नाहीये, नाही तो सेम क्लिअर करतो. क्लिअर. ह्याला प्रोपगंडा बोलू नका आमच्या इंटरव्ह्यूला. तर असा एक शब्द आहे की जो आज शाळेत मी बघतोय, माझा स्वतःचा मुलगा किंवा मुलगी आहे, मुलं सर्रास ही शिवी द्यायला लागली आहेत. आता हा शब्द, ती शिवी होती का एक शब्द आहे ज्याला शिवी बनवली गेली? 2-3 शब्दांचा मेळ करून एक शब्द नवीन क्रिएट केला, तो राईट विंगरला देण्यासाठी, म्हणून ती शिवी वापरली गेली. कळलं का? अच्छा, ओके. आपण जसं म्हणतो ना, अरे तू काय इथून आलायस का तिथून आलायस का, किंवा तू हा आहेस का, तो आहे, तशा टाईपचा तो एक शब्द आहे. म्हणजे अर्थात मला तुम्हाला सॉफ्ट भाषेत शिवी द्यायची असते की तू कोण आहेस, तू मूर्ख आहेस, तर तो त्याच्यासाठी मी एक डिफाईन करतो शब्द आणि तो शब्द वापरतो. हा नवीन शब्द पेरला गेला आणि तो इतका स्ट्रॉंगली पेरला गेला एका सिनेमातनं की तो संपूर्ण देशभर फिरतोय शब्द, अगदी शाळेपासून कॉलेजपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत, कारण हा इंजेक्ट केला गेलाय तुमच्यामध्ये. पण ऍज अ व्ह्युअर आता मी जर हे पण बघतो, हा म्हणजे माझं म्हणणं आहे की त्याला प्रोपगंडा नाही म्हणत आहे कोण. नाही, मी ऍज अ व्ह्युअर हे म्हणतोय, तर आता माझं कुतूहल एवढं वाढलं की मला तर ते जाणून घ्यायचं की काय आहे नाही सिनेमा. नाही, जाणून घ्यायला कसं माहिती, हा रिसर्चचा पार्ट आहे शेवटी. की एक होतं ना की अरे हा शब्द किंवा हे एक स्टेटमेंट किंवा ही एक फ्रेज कुठून आली भाषेमध्ये, नवीन जेव्हा असते तेव्हा, की वर्षानुवर्ष आपण ती ऐकतो. हिंदी आहे का मराठी? हिंदी मी आहे. हिंदीचीच गोष्ट करतो, मराठीत नाही. हिंदीमध्ये एक असा सिनेमा, तुम्ही थोडा रिसर्च केलात किंवा इंटरनेट, मी तुम्हाला थोडक्यात सांगेन, पण कारण मला ती कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही, कारण मग ते सुरू होतं, अरे लेफ्ट विंगर राईट विंगर हे त्यांना शिव्या देतात किंवा हे त्यांच्याबद्दल वाईट बोलतात, असं होतं. त्याच्यामुळे त्या गोष्टीत मला पडायचं नाही. आणि माझा मार्ग सिम्पल आहे, मी माझ्याच पद्धतीने सिनेमे करतो जे मला भावतात. तर सिनेमा प्रोपगंडा होऊच शकत नाही. की तो जाणीवपूर्वक त्या गोष्टीसाठी बनवला अशातला भाग नाही. किंवा जर मला बनवायचं असतं तर मी डॉक्युमेंटरी केली असती RSSच्या 100 वर्षांवर. RSSच्या 100 वर्षा RSSने जे काही माइलस्टोन पार केले, फक्त एक पॉझिटिव्ह लाईट मध्ये असते, तो ती प्रोपगंडा. ही फिल्म मी दोन्हीकडनं मांडली.